अमरावती विभाग विधान परिषद शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीने आता जोर पकडला आहे. अमरावती विभागामध्ये या निवडणुकी प्रचाराकरिता दिग्गज मैदानात उतरले आहे. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉक्टर नितीन रामदास धांडे हे आहेत. नेर शहरामध्ये शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्राध्यापक डॉक्टर नितीन रामदास धांडे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आपली भूमिका मांडली व शिक्षक मतदारांना प्राध्यापक डॉक्टर नितीन रामदास धांडे यांना पहिल्या पसंतीक्रमाचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी ॲडव्होकेट दत्ता रहाणे, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल चव्हाण, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस सुनीलजी धोडकर, मोहनराव भोयर, पंजाबराव शिरभाते, सरिताताई वरकड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर या प्रचार सभेचे आयोजन भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष उदयजी कांतोडे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय जनता पार्टीचे शिक्षक आघाडी तालुका अध्यक्ष मनोज दुधे यांनी केले. यावेळी शिक्षक मतदार उपस्थित होते. आणि तिसरी संस्था आहे त्याचे फाउंडर प्रेसिडेंट काँग्रेसचे नेते होते प्राध्यापक राम मेघे. हे या संस्थेचे फाउंडर प्रेसिडेंट आहे. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी या सोसायटीचं नाव आहे. आणि आज या संस्थेचे अध्यक्ष गेल्या 7-8 वर्षापासून डॉक्टर नितीन धांडे आहेत. म्हणजे तितका मोठा कारभार या संस्थेत आहे. मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं होत असलेल्या शिक्षकांच्या मेळाव्यास उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय पदाधिकारी प्रफुल्लजी चव्हाण, मोहन भोयर, दत्ताभाऊ राणे, सुधीर गारेकर, पंजाबराव शिरभाते, सरिताताई वरकड, अनिल राठोड, सचिन कराळे, राजू देऊळकर, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले शिक्षक बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मला वाटतं 2-2.5ची वेळ आपली या ठिकाणी ठरली होती, परंतु प्रवास मध्ये वाढलेले कार्यक्रम आणि रस्ता एवढा खराब आहे की अर्ध्या तासाच्या इथे 1-1.5 तास लागला. त्यामुळे मी आपली माफी मागतो. एका अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला विनंती करायला या ठिकाणी आलो. अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे, शिक्षक मतदारसंघाची. माझं काय झालं, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा करत पदवीधरांचा प्रचार करत आलो. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे आणि आपल्या या मतदारसंघाकरिता भारतीय जनता पार्टीनं डॉक्टर परिषदेच्या निवडणुका आहेत. मध्ये असणार वातावरण या सगळ्याची आपल्याला जाणीव. महाराष्ट्राचा विकास होत असताना विदर्भाच्या विकासामध्ये तर फार मोठं योगदान देवेंद्रजी असतील, गडकरी साहेब असतील किंवा आमच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दिलं गेलं. आणि शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा अनेक काम शिक्षकांची मार्गी लावण्याचं काम केलं. मी असा दावा करणार आहे की शिक्षकांचे सारे प्रश्न सुटले, परंतु कधी काळी या ठिकाणी कायम विना अनुदानित शाळेचा विषय होता, जो पूर्वीच्या सरकारने त्या ठिकाणी बॉन्ड निवडून घेतले होते. देवेंद्रजींच्या कालावधीमध्ये आपण त्या कायम विना अनुदानित संस्था तो करत. मी विधिमंडळाचा वरच्या सभागृहाचा विरोधी पक्ष नेता आहे. हे वरिष्ठांचं सभागृह, विचारवंतांचं सभागृह, या ठिकाणी चर्चा होते, विषय मार्गी लागतात. परंतु आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारा आमदार त्यांचे प्रश्न नीट समजून घेऊन त्यावर खरं म्हणजे
उपाययोजना करण्याची निकाली लावण्याची आवश्यकता आहे, जे दुर्दैवाने या ठिकाणी होताना दिसत नाही. आणि म्हणून माझ्या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये या ठिकाणी आपण मला नितीन धांडेला माझ्या जोडीला त्या ठिकाणी द्या. मी आपल्या शिक्षक बांधवांना या ठिकाणी आश्वस्त करतो, शिक्षकांचे सारे प्रश्न ताकदीनं या विधान परिषदेमध्ये. आज एक वेगळ्या पार्श्वभूमीवर निवडणूक होते. गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये